चला आज आपण बनवूया भोगी स्पेशल कढी खिचडी आणि मिक्स भाजी। चला आता आपण कढी बनवूया। ताकामध्ये आपण थोडं बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं। आता त्याला ताकाला एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं त्यात। चला आता आपण तेल टाकून घेऊया कढी बनवायसाठी। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। चला आपण आधी आता टाकूया कढीपत्ता, त्यानंतर आपण थोडी राई टाकूया। त्यानंतर आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट थोडी टाकूया कढीसाठी। त्यानंतर आपण मेथीचे दाणे टाकूया, लवंग मिरे, हे थोडं परतून घ्यायचं। आता आपण त्यात हळद टाकूया त्याला। आता आपण जे मिक्स केलेलं होतं कढीसाठी ताक आणि बेसन पीठ आपण हे त्यात टाकूया। कढीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकावे, त्यात हिंग टाकावा। भोगी स्पेशल भाजी बटाटे, टमॅटो, शेंगदाणे, तीळ, वालपापडी आणि गाजर आणि वटाणे आणि पत्ताकोबी, ही सगळी मिक्स भाजी आपण आता बनवून घेऊया। आता मी त्यात तेल टाकायचं। त्यानंतर आपण त्यात राई टाकून घेऊया। शेंगदाणे आणि तिळीचे भाजून मिक्सरमध्ये त्यांना कूट करून घ्यायचं। हे तिळीचे आणि शेंगदाण्याचे कूट झाले आहे। टोमॅटो टाकूया। त्यात आपण आता बटाटे टाकूया। त्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण त्यात पत्ताकोबी टाकूया। गाजरही टाकून घ्यायचं। आपण हळद टाकूया। त्यानंतर आपण त्यात चटणी टाकूया। नंतर आपण त्यात हे वटाणे टाकूया। आता हे मिक्स झालंय। आपण त्यात आता वालपापडी टाकूया। चला आपण यात तिळीचे आणि शेंगदाण्याचे कूट टाकूया। याला मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं।
आपण यात पाणी ॲड करूया, थोडं शिजण्यापुरता थोडं टाकायचं. आता आपण यावरती झाकण ठेवूया. चला आता आपण खिचडी बनवूया. थोडं तेल टाकायचं, त्यानंतर शेंगदाणे परतून घ्यायचे, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, टमॅटो, बटाटे आणि कांदे मिक्स करून घ्यायचे. थोडी हळद टाकायची, धना पावडर, हा घरगुती मसाला, चटणी आणि चवीनुसार मीठ. आणि थोडा गोडा मसाला टाकायचा, हाही आमचा घरगुती मसाला आहे. त्यानंतर आपण तांदूळ टाकून घ्यायचे. चला आपण पाणी टाकूया, नंतर थोडी कोथिंबीर टाकायची. चला आपण आता झाकण लावून घेऊया.